हाय गाइज, व्हॉट्सअप, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमची झुमकावाली. चॅनलचं नाव बदललं आहे, फ्लॉमेझिंग टू झुमकावाली झालं आहे. सो कारण मी अजून थोडीशी कन्फ्युज्ड आहे काय नाव ठेवायचं. एनिवे, पॉईंट इज, म्हटलं कोविड सुरू व्हायच्या आधी मी कंटेंट क्रिएशन करायला सुरू करते. मी आत्ताच बाहेरून चकाट्या मारून फिरून आले आहे. आय वेंट टू वाव फिचरिंग आमचं लिंबाचं झाड इन द नाईट. मी आले आहे नाशिकची ग्रामदेवता भद्रकाली देवीच्या मंदिरात जाऊन. हे बघा, कारण वाव लाईटची खूपच कमी आहे. ओके, खूपच गरिबासारखा ब्लॉग करते मी. ओके ग्रेट. कारण माहिती आहे हे खूप वियर्ड आहे आता मी असं म्हणणं, पण नाशिकच्या ना काही प्लेसेसवर म्हणजे मला सगळीकडे एकटं जायला आवडतं आणि मी एकटी फिरते. ठीक आहे, नाशिकमध्ये म्हणा, पुण्यामध्ये म्हणा, सगळीकडे. पण मला ना काही ठिकाणी हल्ली असं वाटायला लागलं आहे की ही माझी जागा नाही आहे किंवा मी वाईब करत नाही. आणि त्या सेम जागा आहेत जिकडे मी तासनतास बसलेली आहे. जसं फॉर एक्झाम्पल गोदावरीच्या घाटावर. ठीक आहे, मी तासनतास बसली आहे. मला कधी पण अस्वस्थ वाटायला लागलं की मी तिथे जाते आणि मी तिथे बसते आणि आय फील व्हेरी ग्रेट. पण आय टेल यू व्हॉट, आज, काल आणि परवा म्हणजे 3 दिवसांपासून मला असं वाटत होतं की मी तिथे जायला पाहिजे आणि यू नो मला तिकडे गेल्यावर बरं वाटेल. मला लाईटच मिळत नाही आहे यार. चांगला 1 सेकंड. वाव, मला असं वाटत होतं की मला तिथे गेल्यावर बरं वाटेल आणि मला छान वाटेल आणि माझी अस्वस्थता कमी होईल. पण असं काहीही झालं नाही, असं काही एक झालेलं नाही आहे. ठीक आहे, तर मी विचार केला की आता म्हणजे काहीतरी शोधायलाच पाहिजे ना. असं कसं राहणार की अस्वस्थ पूर्ण दिवसेंदिवस. तर मग मी विचार केला की बहुतेक मला गंगा घाटावर चांगलं नाही वाटत आहे, पण मंदिरात छान वाटेल. तर माझ्याकडे 2-3 ऑप्शन्स होते, ज्यातलं मी पहिले चूज केलं भद्रकालीचं मंदिर. कारण मी खूप रिसेंटली इंट्रोड्यूस झाले आहे, पण आय हॅव स्पेंड द मोस्ट टाईम देअर अँड अन अल्टिमेट टाईम. ठीक आहे, तर मला तिथे जाणं खूप गरजेचं होतं आणि मी गेले आणि इट वॉज अमेझिंग. मला खूप मजा आली आहे. पण मी खूप वेळेत घरी आले आहे आज, त्याच्यामुळे घराला लॉक आहे, घरी कोणी नाही आहे, आईबाबा नाही. आणि गेस वॉट, माझी एवढीशी बुद्धी, मी चावी न्यायचं विसरून गेले. कारण की इन माय हेड मी तर लेटच घरी येते. इन माय हेड मी घरी येते तेव्हा घरी आईबाबा असतात, दारू उघडायला कोणीतरी असतं. आज कोणीच नाही आहे. सो स्पेंड टाईम विथ मी इन अंधार ऑन माय ओटा, ज्याची बाय द वे ज्याची आज बाबांनी लाईटसुद्धा नाही लावली आहे. म्हणजे रोज बाबा लाईट लावून मग बाहेर जातात किंवा जे काही आहे. आज अंधार, सपशेल अंधार. आज अजिबात लाईट पण नाही लावली आहे. सो एकच लाईट चालू आहे ही. इथे कुठेच मी बसू नाही शकत अंगणात. ठीक आहे, तर आय थिंक मी तिथे बसेल. पण बेस्ट पार्ट म्हणजे मला ना, मी असं ठरवलेलं की मी 1 सेकंड सिनॅरिओ जर असं चेंज करूया. मला असं थोडंसं लक्षात आलं आहे की स्टोरी टेलिंगचा सिनॅरिओ जर थोडा चेंज होत राहिला तर स्टोरी ऐकायला पण मजा येते. एनिवे, सिनॅरिओ जरी चेंज करायचा झाला तरी इथे कुठेच लाईट नसल्याने आय थिंक मला तिथे जाऊनच करावं लागेल. दॅट फील्स लाईक अ बेटर लाईट. पण सांगायचा मुद्दा असा, ग्रेट, आय एम बॅक. सांगायचा मुद्दा असा की मी असं ठरवलेलं की मी कॉफी पार्सल करते माझ्या फेवरेट कॉफी जॉईंटमधनं आणि गंगेवर जाते आणि बसते आणि मग आम्ही वाव सवयीचे परिणाम. आणि मग मी तिथे जाऊन कॉफी पिन, असा माझा प्लॅन होता. राईट, असा माझा प्लॅन होता. पण असं काही झालं नाही कारण की गंगेवर मला फीलिंग नाही आली. यू नो द फीलिंग दॅट आय वॉन्ट. आय पुट यू समवेअर. वेट. वाव, इज इट ओके, ग्रेट. तर मला फिलिंगच नाही आली की मी कुठे जाऊन गंगेवर बसेन. आणि म्हणजे मी बसले खूप वेळ महादेवांच्या मंदिराच्या इथे, पण काही फिलिंग नाही आली की मी तिथे बसून कॉफी पिन छान वाटेल, असं काही होत नव्हतं. आणि मला खूपच अस्वस्थ होत होतं. तर आय सेड काय करायचं, नाही बसायचं तिकडे, जिकडे नाही बरं वाटतं तिथे नाही बसायचं, निघून जायचं. तर मी तिथनं निघून गेले. आय रिअली विश तरी म्हणजे यू नो इन फ्युचर मला कधीतरी गंगेवर पुन्हा एकटीला जाऊन बरं वाटेल. हां, एकटीला जाऊन बरं वाटणं इज द
कॅच यू गाईज, ठीक आहे. एकटीला जाऊन बरं वाटत नाही, इज अ कॅच. सो मी कॉफी पार्सल केलेली की मी तिथे जाईन आणि कॉफी पिईन, पण तिथे जाऊन कॉफी पिणं झालं नाही कारण की ॲज आय टोल्ड यू मला अस्वस्थच वाटत होतं, बरं नाही वाटलं. सो आय नॉट हिअर. उलट तुमच्याशी बोलता बोलता अरे यार आय थिंक मी ते ब्लॉग करायला पाहिजे होतं. ठीक आहे, एनिवे एकांत कायच ब्लॉग करणार, पण खूप मजा आली, म्हणजे ग्रेट, खूपच मजा आली. आय कांट टेल यू इनफ. पण नाशिकमध्ये आय लव्ह. कसं दिसेल कॅम्पस चॉईस. अजिबात माझं कॉलेज नव्हतं BYK, ठीक आहे. मित्रमैत्रिणींचं कॉलेज होतं म्हणून मी तिथे जाऊन उभी राहायचे, पण मला ते काका आणि ह्यांची कॉफी आवडायला लागली आहे. मी त्यांना सांगते कमी शुगरवाली द्या, त्या दादांना माहिती माझं तोंड बघून ते कमी शुगरवालीच देतात. स्पीकिंग ऑफ कमी शुगर, आय डोंट थिंक सो मी बारीक झाले आहे, पण मला कॉम्प्लिमेंट मिळाले आहे की मी बारीक झाले आहे. आता त्या कॉम्प्लिमेंट मिळाल्यानंतर आय थिंक आय एम गोना ट्राय टू वर्क टुवर्ड्स बारीक होणं. ऑल्दो मी ना आज उषा कपिलाचा एक व्हिडिओ बघितला ज्याच्यात बारीक होणं वॉज नॉट द गोल. The goal was to be okay in whatever body you are. If you are okay then that's great. If you are not then you should try and take some steps. पण खूप जणांचे मी व्हिडिओज ऐकले अबाउट बॉडी शेमिंग आणि वेट लॉस जर्नी आणि वगैरे वगैरे. त्या सगळ्याच्यात एक गोष्ट खूप कॉमन होती जी जेव्हा स्वतःला वाटतं करायचं ना तेव्हाच आपण करतो आणि तेव्हाच ते लाईक लॉंग टाईमपर्यंत सस्टेन असतं. कारण की म्हणजे आई म्हटली तर किती 10 दिवस 15 दिवस मॅक्झिमम महिना 2 महिने करेल. लोक म्हणता म्हणून 6 महिने करेल. जेव्हा स्वतःला वाटतं ना तेव्हा ते कन्सिस्टंट राहतं. आणि मला फक्त जिमला जाणं किंवा वर्कआउट करणं हे नाही करायचं आहे. आय डोंट हॅव लाईक अ पर्टिक्युलर गोल. मतलब आय हॅव अ पर्टिक्युलर गोल, पण फक्त ते अचीव झालं की झालं असं नाही आहे. आय वॉन्ट म्हणजे जर मी कधी केलं आयुष्यात तर मी कसं करणार आहे की आय वॉन्ट दॅट टू बी माय लाईफस्टाईल फॉर सस्टेनेबल लॉंग पिरियड ऑफ टाईम. मला हे करायचं आहे जर मी करणं सुरू केलं तर. हां, असं म्हणून मी कधीच करत नाही. हा खूप चुकीचा भाग झाला, असं नाही केलं पाहिजे. पण आय थिंक मी करीन, ठीक आहे. मला इनफ मोटिवेशन आहे. आणि नाही, मी लग्न नाही करत आहे, ठीक आहे. म्हणजे लग्नासाठी बारीक होणार आय डोंट फॉलो दोज सोशल नॉर्म्स. मला वाटलं तर मी करीन, असातला प्रकार आहे. पण आता मला वाटायचे चान्सेस जास्त आहेत कारण की माझ्यासाठी खूप कडक मोटिवेशन आहे आयुष्यात. ओके 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 तर तुम्हाला माहीत नाही आहे आणि मी अजून रिव्हील करणार नाही आहे. सगळ्या 100 गोष्टी आहेत त्याच्यासाठी. त्या 100 गोष्टींमधल्या 90 गोष्टी जरी पूर्ण झाल्या तरी पण मी तुम्हाला सांगायला सुरू करीन. पण देअर कुड बी समथिंग व्हेरी ग्रेट कमिंग अप, जे माझं मोटिवेशन असू शकतं टू लूज वेट, कम इन टू द गुड फिगर. नाही म्हणायचं मला, पण या हे मी जे करते ते फिगरच आहे. ओके आता ही कॉफी संपवते आणि आय विल सी यू लिटिल लेटर. ओके बाय. हाय गाईज, आय एम बॅक. माय मदर हॅज फायनली कम टू रेस्क्यू मी. आई आली आणि मग मी घरी आले. पण हे जे मी काय बाहेर फिरून आले आणि जे काय अख्ख्या गावाची धूळ गावावर तोंडावर घेऊन आले आहे ती आता मी धुते. आय विल गेट फ्रेश. स्पेशली my skin and my whole body is very confused with the fact की उन्हाळा चालू आहे की पावसाळा चालू आहे, कसं रिॲक्ट करायचं, ऑइली रिॲक्ट करायचं की ड्राय रिॲक्ट करायचं. एव्हरीबडी इज कन्फ्युज अँड सो इज माय स्किन. तर आय डोंट नो काय नवीन करायचं आहे की नाही, पण जे काय चाललं आहे स्किन केअर ते करायला सुरू करू. आणि माझ्या स्किन केअरमध्ये 2च स्टेप्स असतात. एक मॉइश्चरायझर, वाव मॉइश्चरायझर, आय इवन नो द वर्ड मॉइश्चरायझर, ग्रेट. एक तोंड धुवायचं आणि दुसरं एक तर मॉइश्चराईज करायचं नाही तर सनस्क्रीन लावायचं. आता मी सनस्क्रीन प्लस मॉइश्चरायझर असं एक नवीन बघितलंय, आता मी ते करते. म्हणजे एक स्टेप अजून कमी आणि 2 गोष्टी होतात. सो आय एम गोना डू दॅट. इवन रात्रीची मी सनस्क्रीन लावणार आहे का? हो, कारण त्याच्यात मॉइश्चरायझर आहे आणि मी आळशी आहे. ओके बाय. वाव, गुड जॉब. ना माझ्या कॅमेऱ्याला ना माझ्या चेहऱ्याला इतका फ्रेश दिसायची. सी वाव, आय थिंक इट्स ऑल लाईट गेम. म्हणजे
इतकी घाण जेवढी दिसत होते मग अशी तेवढी घाण मी आहे नाही, आणि आता जेवढी सुंदर दिसते तेवढी सुंदर सुद्धा मी आहे नाही. पण गेस वॉट, ओके बाय. खायचं प्यायचं बघायचं आहे आता, चला लेट्स गो. हाय गेस व्हॉट्सअप. मला इटर्नल अखंड लाज वाटायला पाहिजे ह्या गोष्टीची की मी इतक्या वर्षांपासून कॅमेरा हातात धरते आहे, पण तरी पण ब्लॉग एंड करायचा मी विसरून जाते. आय थिंक दे से इट्स ट्रू. नाही, मी कारणं देते. एनिवे, ह्या ब्लॉगसाठी एवढंच. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया, जो की मी लवकरच करणार आहे. सो थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग द ब्लॉग. जर तुम्ही पाहिला असेल तर थँक्यू, नसेल पाहिला तर बघून घ्या. आय मीन कोरोना सुरू व्हायच्या पहिले, म्हणजे आता पुन्हा कोरोनाच्या वगैरे न्यूज येतात, त्याच्या पहिले म्हटलं चला ॲटलिस्ट आपण आपलं व्लॉगिंग सुरू करूयात. बाय द वे, हा शर्ट मला आणला आहे आईने, खूपच सुंदर आहे. आय एम ॲक्च्युली लाइकिंग इट. द वाइब इज ग्रेट. दिस नेक थिंग, एव्हरीथिंग इज गोइंग ग्रेट अँड नाईस. एनिवे, जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब टू माय चॅनल माझी अजून फालतू गोष्टी पाहण्यासाठी, आणि स्टे ट्यून्ड. म्हणजे ठेवते आता. ओके. अच्छा, रविवारचे दुपारचे 2:15 झालेत आणि माझी आत्ताशी आंघोळ झाली आहे. यानंतर पूजापाठ आणि बाकीच्या गोष्टी, आणि अजून जेवण राहिले, पण करायचं राहिले. बनवून मी झाले, सकाळी 11 वाजता जेवण बनवून तयार आहे, केलं नाही अजून, शिव्या खाणार.